बडे भाग मानुस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे असं वेद सांगतात. 84 लक्ष योनींनंतर हा जन्म मिळतो. मनुष्य जन्माचं हे मर्म जाणणारे, जीवन सार्थकी लावणारे विरळाच. असंच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. सर MV म्हणजे अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण आणि शिक्षण क्षेत्रातलं समर्पित जाज्वल्य राष्ट्रवादी व्यक्तिमत्व. सर MV म्हणजे महान द्रष्टा, तसंच या मातीशी इमान राखणारा कार्यकर्ता. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 1860 मध्ये त्यावेळेच्या म्हैसूर राज्यातल्या कोलार जिल्ह्यातल्या मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित आणि आयुर्वेद तज्ज्ञ होते. एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. 7-8 वर्षांच्या छोट्या विश्वेश्वरय्याच्या मनात या गोष्टीनं घर केलं. भगीरथाच्या प्रयत्नानं गंगा पृथ्वीवर आली ही गोष्ट त्यानं आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा ठरवू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो हे त्यांना कळलं. वडिलांच्या प्रवचनांनी बाल विश्वेश्वरय्या प्रभावित होत होते. दुर्दैवानं वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलं. मात्र आईनं दिवस रात्र एक करून कुशाग्र बुद्धीच्या आपल्या मुलाला पुढे शिकवलं. आईचा विश्वास सार्थ ठरला. विश्वेश्वरय्या हायस्कूलमध्ये सर्वप्रथम आले. पुढे 1881 मध्ये बंगळूरमधून ते BA झाले. त्यांच्यात दडलेला भगीरथ अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी त्यांना पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये घेऊन आला. याच कॉलेजमधून ते 1883 मध्ये इंजिनियर झाले. त्याही वेळी ते सर्वप्रथम आले. त्याच वर्षी नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. प्रचंड पाऊस आणि सततच्या पूर परिस्थितीत त्यांनी आपला पहिला प्रकल्प पूर्ण केला. त्यानंतर एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. राष्ट्रीय सिंचन आयोगाअंतर्गत अधीक्षक अभियंता या पदावर काम करताना त्यांनी सिंधू नदीवर धरण बांधलं. या धरणामुळे दक्षिणेतल्या पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणी पुरवठाही होऊ लागला. 1900 साली ते पुण्याच्या खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे स्वयंचलित दरवाजे हा एकमेव पर्याय होता. पण ग्रामीण भागात वीज पुरवठ्याशिवाय गेट सिस्टीमची कल्पना म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट होती. मात्र सर MVंनी विज्ञानाच्या नियमांचा नुसता अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. पाण्यात बुडल्यानंतर पदार्थाचं स्वतःचं द्रव्यमान कमी होतं, या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग केला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येतं. प्रतिवजन कमी झाल्यानं दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरलं की प्रतिवजन पुन्हा पूर्वपदावर येतं आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरण आणि सिंचन क्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचं पेटंट त्यांच्या नावे केलं गेलं. पण या तंत्रज्ञामध्ये एक खराखुरा भारतीय वास करत होता. म्हणूनच तर लोकांची तहान भागवणाऱ्या
या पेटंटसाठी शासनाकडून पैसे घ्यायला त्यांनी नकार दिला. एक आव्हान पूर्ण केलं की दुसरं स्वीकारायचं हा त्यांचा स्वभावच होता. मलनिस्सारणाची योग्य व्यवस्था नसल्यानं ते सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळलं जाणं ही त्या काळी मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून सर एम्व्हींनी बंद पाईपमधून शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातल्या 21 शहरांसाठी पाणी पुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि त्या प्रत्यक्षातही उतरवल्या. सॅनिटरी इंजिनिअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना सर एम्व्हींनी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनिस्सारणाची भूमिगत योजना आखून दिली. त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती काळाची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन त्यांनी नीरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेचीही सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचं वितरण शास्त्रीय पद्धतीनं केलं गेलं. त्यामुळे प्रभागाच्या 1/3 क्षेत्रात ऊसाचं आणि 2/3 क्षेत्रात रब्बी आणि खरीपाचं पीक घेता येऊ लागलं. ही योजना तात्कालिक नव्हे तर सार्वकालिक ठरली. म्हणून तर पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कृष्णराज सागर धरण क्षेत्रात म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकात सिंचन क्षेत्रामध्ये आजही ब्लॉक पद्धतच वापरली जाते. 1908 मध्ये हैदराबादमध्ये पुरामुळे भयंकर नुकसान झालं. पुराची कारणं शोधून त्यावर उपाय सुचवण्यासाठी सरकारनं सर विश्वेश्वरय्यांना हैदराबादला पाठवलं. त्यांनी अभियांत्रिकी दृष्टीनं या समस्येचा अभ्यास केला आणि मुसी नदीवर 8,439 दशलक्ष क्युबिक फूट आणि ईसी नदीवर 11,950 दशलक्ष क्युबिक फूट क्षमतेचे जलाशय बांधण्याची शिफारस केली. पण विश्वेश्वरय्या फक्त अभियंता नव्हते. त्यांच्यामध्ये एक पर्यावरण तज्ज्ञ आणि हळव्या मनाचा छायावादी कवीही लपलेला होता. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयांच्या आसपासच्या जमिनीवर उद्यानं आणि वॉकवे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई. स्वच्छ शहर, हरित शहर ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. सर एम्व्हींनी विशाखापट्टणम बंदराच्या नैसर्गिक संरक्षणाची अभ्यासपूर्ण योजनाही तयार केली. 1909 मध्ये म्हैसूरच्या महाराजांनी राज्याच्या मुख्य अभियंतापदी त्यांची नियुक्ती केली. सर एम्व्हींना या राज्याच्या कावेरी नदीच्या पाणलोट आणि प्रवाह क्षेत्रात अनेक योजना आखता येण्याची शक्यता दिसली. कावेरी नदीचं योग्य पाणी व्यवस्थापन राज्याचा कायापालट करू शकेल असं एम्व्हींचा शास्त्रीय दृष्टिकोन आणि प्रदीर्घ अनुभव सांगत होता. त्यांनी नदीवर एक मोठं धरण बांधण्याची योजना तयार केली. आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळं काम त्यांच्या देखरेखीखाली झालं. महाराज चौथे कृष्णराज वडियार यांच्या काळात आशिया खंडातलं त्या काळातलं सर्वात मोठं धरण बांधलं गेलं. महाराजांच्या सन्मानार्थ धरणाला नाव दिलं गेलं कृष्णराज सागर. धरणातून अनेक कालवे काढून राज्याच्या मोठ्या क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था केली गेली. पाहता पाहता सगळं म्हैसूर राज्य सुजलाम सुफलाम झालं. सर विश्वेश्वरय्यांच्या
निसर्ग प्रेमानं इथे मूर्त स्वरूप धारण केलं. त्यांनी धरणाच्या जवळ अद्भुत नैसर्गिक संपत्ती असलेलं प्रसिद्ध वृंदावन गार्डन उभं केलं. शस्य श्यामल छटा आणि अखंड दैवी सौंदर्यानं नटलेलं वृंदावन गार्डन देशापरदेशातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख स्थान बनलं. संपूर्ण राज्यात विश्वेश्वरय्यांचा जय जयकार होऊ लागला. त्यांना सन्मानानं आधुनिक म्हैसूरचे जनक असं म्हटलं जाऊ लागलं. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, प्रामाणिकपणा, समर्पणाची वृत्ती त्यांच्यामध्ये पूर्णपणे जाणवत असे. त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन म्हैसूरच्या महाराजांनी 1912 मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना विश्वेश्वरय्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात कार्यविस्तार केला. म्हैसूर राज्यात त्यांनी म्हैसूर सोप फॅक्टरी, भद्रावतीमध्ये म्हैसूर आयर्न अँड स्टील वर्क्स, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स, जयचाम राजेंद्र पॉलिटेक्निक अशा अनेक संस्था उभ्या केल्या. यापैकी जयाचाम राजेंद्र पॉलिटेक्निकची उभारणी करण्यासाठी तर सर एमव्हींनी म्हैसूर आयर्न अँड स्टील वर्क्समधलं आपलं 6.5 वर्षांचं मानधन देणगी म्हणून दिलं. विकासासाठी दळणवळणाची उत्तम व्यवस्था असणं अपरिहार्य आहे या विचारानं त्यांनी राज्यामध्ये रेल्वे सुविधेचं नवं जाळं विणलं. तिरुमला ते तिरुपती हा रस्ते मार्ग ही त्यांचीच देणगी आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचं आयुष्य म्हणजे जणू वाहता प्रवाह. कुठेही त्यातून ओंजळीत पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखंच असणार. त्यांच्या अद्वितीय योगदानाला मानाचा मुजरा करताना शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांनी त्यांना अनेक मान सन्मान दिले. 7हून अधिक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. जवळपास 2 डझन संस्थांनी आपल्या संस्थेला किंवा आपल्या एखाद्या विभागाला सर एमव्हींचं नाव दिलं. 1911 मध्ये ब्रिटिश सरकारनं त्यांना CIE म्हणजे कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर हा बहुमान दिला. 1915 मध्ये त्यांना KCIE म्हणजे नाईट कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर हा सन्मान देण्यात आला. 1955 मध्ये त्यांना भारतरत्न हा स्वतंत्र भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. यः क्रियावान स पंडितः, जो सतत कार्यरत असतो तोच खरा पंडित. सर एमव्हींमध्ये पांडित्य आणि कार्यकौशल्य यांचा सुवर्ण योग होता. आपल्या देशाच्या विकासाला त्यांनी सर्वप्रथम प्राधान्य दिलं. म्हणूनच तर त्यांच्या सर्व पुस्तकांचे विषय भारताचं पुनरुत्थान, भारतासाठी नियोजनबद्ध अर्थव्यवस्था, बेकारी, ग्रामीण औद्योगिकीकरण असेच आहेत. इंग्रजी C या अक्षराचा उल्लेख करताना ते लिहितात, लक्षात ठेवा, C फॉर करिअर, C फॉर क्लेव्हरनेस, C फॉर कॅरेक्टर, C फॉर क्रेडिट, C फॉर कॉन्फिडन्स, C फॉर कोऑपरेशन, C फॉर कोएक्झिस्टन्स, C फॉर कल्चर. भारतीय संस्कृती, सहकार्य आणि कार्यकौशल्याचं जणू प्रतीक असलेल्या सर एमव्ही यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहाय्यक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा प्रवास फक्त अभियांत्रिकी क्षेत्रातला अद्भुत प्रवास नाही, तर या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर साधी राहणी, उच्च विचारसरणी हाच सिद्धांत अधोरेखित झालेला दिसतो. त्यांच्या कार्याच्या मंगल मार्गावरचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण जुन्या नव्याची सुयोग्य सांगड घालून विकासाच्या दिशेनं जाण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांची गाथा सांगतो.
Sir Vishveshwaraya was a blend of old and new. In business or industry, he liked European and American methods. But in domestic matters, he was a perfect Brahmin. He was strict vegetarian, teetotaler, and non-smoker. I remember up to his last breath, he was working on new methods and ideas to build India a powerful nation. ईशावास्योपनिषदात म्हटलं आहे, कुर्वन्नैवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः. म्हणजे हे देवा, कर्मरत असताना आम्ही शतायुषी व्हावं. 14 एप्रिल 1962 रोजी 101 वर्षांचे हे महान कर्मयोगी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अनंतात विलीन झाले. पण राज्य आणि राष्ट्रासाठी आयुष्य वेचणारा महात्मा त्याच्या कर्तृत्वानं अमरच ठरतो. महात्मा गांधीजी कृष्णराज सागर धरणाबाबत बोलताना म्हणाले होते, एक कृष्णराज सागर धरणच आपल्या निर्मात्याला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना अमर करायला पुरेसा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.